तर सकाळी सारा शूटला मस्त आत्यासोबत ब्रश करत होता, तोपर्यंत मी पोहे भिजत घातले, मग त्याला वॉश करून घेतले पोह्यांना. त्याच्यानंतर कांदा फ्राय करायला ठेवला, मिरची टाकली, त्याच्यात शेंगदाणे टाकले आणि मस्त आपले असे छान पोहेही झाले होते. साराशने ब्रश केला होता तर त्याला मला पोहे खायचे, त्यांनी पोहेही खाऊन घेतले. त्याच्यानंतर त्याच्या पप्पांनाही मी देत होते, म्हणजे मिस्टरांनाही पोहे दिले, मलाही घेतले. त्याच्यानंतर साराश बॅगसोबत खेळत होता. त्याच्यानंतर मी झाली तयार झाल्याच्यानंतर मी भरत होती बॅग. तर बॅग भरता तर सगळ्या वस्तू राहिले की नाही हेही माझं ध्यान होतं त्याच्यात. मग मी आले टेरेसवरती, थोडेसे कपडेही सुकत टाकले, तर कपडेही वॉश करून घेतले होते. म्हटलं थोड्या वेळ टाकले तर कपडेही सुकून जातील, तर कपडेही वॉश केले मी. त्याच्यानंतर आली, थोडीशी भूक लागली होती, मग म्हटलं काहीतरी करावं खायला. त्याच्यानंतर मी केली मॅगीनंतर थोडं मग सारांशी उठलं होतं, म्हटलं त्याच्याबरोबर थोडासा टाईमपास केलाच पाहिजे लहान बाळासोबत, म्हणजे त्याच्याबरोबर खेळलंच पाहिजे थोडं तरी, म्हणजे भारी छान वाटतं. त्याच्यानंतर मी केला चहा. मग चहा आम्ही सगळे पिलो. मग आज चहाही चांगला झाला होता, या सगळ्यांनी चहा मी घेतला. मग त्याच्यानंतर आम्ही थोडाफार नाश्ताही केला. त्याच्यानंतर सारांशी खेळत होता. नंतर सारांश गेला राऊंड मारायला बाहेर. तर मम्मा मला बाहेर राऊंड मारायला जायचं आहे. मग मी देवपूजा केली, सारांचा खाऊही केला, मस्त गणिकी मळून घेतली होती, मस्त बटाट्याची भाजीही केली होती. त्याच्यानंतर मग चपातीही केली, छान चपातीही केली. मग त्याच्यानंतर चपातीही झाली. चपाती करत होती. सारांशी गेला होता राऊंड मारायला, तोही बोलतो पप्पा मला राऊंड मारायचं. मग पप्पासोबत गेला होता गाडीवर राऊंड मारायला. तोपर्यंत म्हटलं सारांश नाही, तोपर्यंत चपात्या करून घ्यावा, कारण की सारांश असलं तर काही करून देत नाही, सारखा मध्ये येत असतो.